राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यानं अनेक गोष्टींमध्ये आपला एक वेगळा ठसा उमटवलाय। पुण्याचं हेच वेगळेपण हास्य क्लबच्या बाबतीतही पाहायला मिळतंय। कसं जाणून घेऊया। हे असे लाफ्टर क्लब तुम्ही या आधी देखील अनेक नाना नानी पार्क मध्ये पाहिले असतील, पण पुणे तिथं काय उणे, इकडे 2-4 नाही तर तब्बल 150 लाफ्टर क्लब आहेत। हा आहे पुण्यातला सर्वात पहिला हास्य क्लब नवचैतन्य। या क्लबची सुरुवात करणारे विठ्ठल काटे 1997 पासून हा क्लब सांभाळतायत। काटे निवृत्त झाले आणि त्यांना व्याधींनी ग्रासलं। डॉक्टर म्हणाले आनंदी रहा, मग काय काटेनी हा क्लब सुरू केला। 1997 साली मी पॉलिटेक्निकमध्ये रिटायर झालो आणि संभाजी पार्कमध्ये उभा राहिला आणि सुरू केलं आणि लोक माझ्या भोवती येत गेले, त्यांना आनंद वाटला आणि त्यांच्या तब्येती चांगल्या राहिल्या, मग खूप छान प्रतिसाद मिळाला। संभाजी पार्कमध्ये आम्ही 97 साली सुरू केलं आणि आज पुण्यामधल्या सगळ्या विभागामध्ये आमचे हास्य क्लब पसरलेत। 150 हास्य क्लब आमचे पुण्यामध्ये झालेले आहेत आणि 10,000 मेंबर त्याचे सभासद झालेले आहेत। रोज सकाळी 1 तास व्यायाम झाल्यानंतर तब्येत इतकं छान राहतात, औषधं कमी झाले, ब्लड प्रेशर गेलं, डायबिटीस कमी झाला। आता पुण्यामध्ये मोठे मोठे कॉम्प्लेक्स तयार झाले की तिथं 1000 फ्लॅट आहेत, 2000 फ्लॅट आहेत, त्यांचं क्लब हाऊस आहे, त्यांचे लॉन आहे। अशा ठिकाणी आमचे शिक्षक जातात आणि त्या लोकांना एकत्र करून खूप छानपैकी प्रशिक्षण देतात आणि तो क्लब सुरू होतो। या क्लबचं हे चैतन्य पुण्यापुरतच न राहता 7 समुद्रापार अमेरिकेपर्यंत पोहोचलंय। ज्येष्ठांची मुलं आहेत ती परदेशामध्ये असतात, त्यामुळे ज्येष्ठ मग इथे काही दिवस इथे राहतात, काही दिवस परदेशात राहतात। तर इथे जे काही ते शिकलेले असतात ते तिथे त्यांना ते शिकवावंसं वाटतं आणि तिथे तो एक नवीन हास्य क्लब सुरू होतो। मग ते आम्हाला कळतं, मग आम्ही त्याची ह्याच्यामध्ये एंट्री करतो की परदेशामध्ये अशा अशा ठिकाणी एक हास्य क्लब सुरू झालेला आहे। तर असे जवळजवळ 3-4 हास्य क्लब आमच्या परदेशामध्ये इथल्याच लोकांनी तयार केलेले। आता हा पहा कोथरूडच्या थोरात उद्यानातला हास्य क्लब। इथले हसण्याचे आणि हसवण्याचे आगळे वेगळे प्रकार पाहून तर तुम्हाला हसू चावरणार नाही, शिवाय या हसण्याला व्यायामाची ही जोड आहे। तो हातात जरा मिरची, ती आपण आता खायची, खाताना तोंडात घालायची आणि लहान मुलासारखं थैथैट करून हसायचं। ओके, हात जरा वरती रडायचं नाहीये, खाऊन बघा। असा हात जरा बिल पकडा आणि बिल आता जास्तीत जास्त लोकांना दाखवायचंय आणि म्हणायचंय मेरा बिल तुमसे ज्यादा बडा है। याकडे केवळ एक एंटरटेनमेंट म्हणून जरी बघितलं तरी यातले काही फायदे देखील आहेत। हसण्यामुळे फुफ्फुसांमध्ये इंटरनल जॉगिंग होतं, ज्यामुळे ऑक्सिजनचा योग्य पुरवठा शरीराला होतो, शरीरात रक्ताभिसरण उत्तम होतं, हृदयाला फायदा होतो, चेहऱ्यावर चकाकी येते, मेंदूला रक्त मिळतं, जेणेकरून मेंदूला ऑक्सिजन मिळतो आणि माणसाला प्रसन्न वाटतं। हसल्यामुळे शरीरातील मसल्स रिलॅक्स होतात, जोरजोरात हसल्यामुळे शरीरातील ताण निर्माण करणारे हार्मोन्स कमी होतात। परिणाम झाला आणि एकदम तोंड वाकडं झालं होतं मला, तर त्यामुळे ना मी बाहेर ट्रीटमेंट घेतलीच, पण जेव्हा मी इथे व्यायाम करतो तेच व्यायाम मला तिथं शिकवले, पण आहे ना 15 मिनिटाचे मला 200-250 रुपये द्यायला लागायचे। नंतर मी इथं ते व्यायाम कंटिन्यू सुरू केले, तर हळूहळू मला प्रगती होऊन आता माझा चेहरा असं झालेला आहे पूर्वीसारखाच परत। मला संधिवाचा त्रास आहे, हे सगळे मनगट वगैरे दुखायचे, ते छानपैकी त्याचा बऱ्यापैकी मला फायदा झालेला आहे। आणि या हसमुख चेहऱ्यांच्या मागे अनेक व्यथा आहेत, पण आपल्या आयुष्यातले तेच प्रॉब्लेम्स कुटत बसण्यापेक्षा त्यांना आपली सेकंड इनिंग या हास्य क्लब मध्ये एन्जॉय करायची आहे। आता माझं वय 68 आहे, वयाच्या 60व्या वर्षीच रिटायर व्हावं असं वाटायचं आधी, पण आता असं वाटतं की अजून 10 वर्ष मी नक्की काम करू शकेन, माझा स्वतःचा व्यवसाय मी वाढवू शकेन। दर महिन्याला ज्यांचे वाढदिवस असतात त्यांचे एकत्र वाढदिवस साजरे करतो आणि असं की दिवसाची सुरुवात ते
ते सुरुवातीचे 2 तास मी माझ्या स्वतःसाठी खर्च करते. हे समाधान दिवसभर मला खूप आनंद देतं. आज खळाळून हसणं, निखळपणे हसणं, विनाकारण हसणं दुरापास्त झालंय. सौजन्याच्या नावाखाली प्रत्येक जण इस्त्री केलेल्या कपड्यांसारखा चेहरा घेऊन वावरत असतो, परंतु त्यामुळं भावनांचा निचरा होणं, ज्याला आपण कॅथार्सिस म्हणतो, होत नाही. इथं या हास्य क्लबच्या माध्यमातून भावनांना मोकळी वाट करून दिली जाते, जी वाट पुढे आनंदी आणि आरोग्यदायी आयुष्यापर्यंत पोहोचते. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे.